कल्पना करा, एका लहान मुलाच्या हातात आपण एक जादूची पेटी दिली आहे. जादूची पेटी? हो, म्हणजे अशी पेटी जी एका क्षणात जगातली कोणतीही माहिती देऊ शकते, रंगीबेरंगी चित्र दाखवू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तासांतास कोणत्याही बाह्य जगाचा विसर पाडून एका आभासी विश्वात त्यांना गुंगवून ठेवू शकते. अगदी एखाद्या विज्ञान कथेतील अद्भुत यंत्रासारखं वाटतं हे ऐकायला. बरोबर ना? वरवर पाहता तसंच वाटतं, पण अडचण ही आहे की ती पेटी हळूहळू त्या मुलाच्या मनाचा, वेळेचा आणि एकूणच विचार करण्याच्या क्षमतेचा ताबा घ्यायला लागते. बापरे, हे खूपच भयानक आहे. आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती असेल? कोणती? तर हजारो अभियंत्यांनी अत्यंत हुशारीने डिझाईन केलेल्या आणि मानवी मेंदूला एका चक्रव्यूहात अडकवण्याची क्षमता असलेल्या या पेटीसोबत कोणतीही मॅन्युअल किंवा मुलांना ती कशी सुरक्षितपणे वापरायची हे सांगणारी सूचना पुस्तिका आलेली नाही. की अगदी खरं आहे. आपण एका संपूर्ण पिढीला तंत्रज्ञानाच्या एका अथांग आणि अतिशय वेगवान महासागरात कोणतीही पूर्वतयारी न करता ढकलून दिलंय. आणि त्यांना खरोखरच पोहता येतं की नाही हे पाहण्याची साधी तसदीही आपण घेतलेली नाहीये. ती पेटी म्हणजे अर्थातच आपला स्मार्टफोन. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या स्रोताचा मागोवा घेणार आहोत. नक्कीच. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी लिहिलेला मोबाईलपासून मुलांना दूर कसे ठेवायचे, सजग पालकत्वाची नवी दिशा, हा तो अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आहे ज्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की हा लेख केवळ मोबाईलचे दुष्परिणाम सांगून भीतीचं वातावरण निर्माण करणारा नाहीये. म्हणजे नुसतीच भीती दाखवलेली नाहीये यात. अजिबात नाही. तर मोबाईलचा अतिरेक मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर कसा गंभीर परिणाम करत आहे याचं अत्यंत सूक्ष्म असं मानसिक विश्लेषण यात केलंय. हे केवळ एक संकट नाही, तर एका सजग पालकत्वाकडे व्यावहारिक पाऊल कसं टाकता येईल याचा एक अतिशय स्पष्ट आणि दिशादर्शक नकाशा हा लेख आपल्यासमोर उभा करतो. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. जेव्हा आपण मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेण्याबद्दल बोलतो ना, तेव्हा या लेखातील एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती गोष्ट? म्हणजे मलाही असं वाटतंय की हे अगदी स्वतः सतत जंक फूड खात बसायचं आणि मुलांना मात्र सक्तीने पालेभाज्या खाण्याचा आग्रह करायचा, याच्यासारखं आहे. हा अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. हो ना. आपण घरात ओरडून सांगत असतो की मोबाईल ठेव बाजूला, पण अगदी त्याच वेळी आपले स्वतःचे डोळे मात्र आपल्या स्क्रीनवर खेळलेले असतात. अगदी. मुलं जर आपलंच अनुकरण करत असतील तर आपण मुलांच्या सवयींवर बोट ठेवण्याआधी हे मान्य करायला नको का की आपणच पहिले व्यसनी आहोत? इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे बघा. याच विरोधाभासावर आणि त्याच्या मागील मानसशास्त्रावर विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी बोट ठेवलंय. म्हणजे नक्की काय? त्यांच्या मते मुले नेहमी मोठ्यांचं अनुकरण करतात आणि हे केवळ काही वरवरचं वागणं नाहीये. बरं. तर हा मानवी मेंदूचा आणि उत्क्रांतीचा एक अत्यंत मूलभूत नियम आहे. विज्ञानाच्या भाषेत त्याला मिरर न्यूरॉन्सची किमया म्हणतात. मिरर न्यूरॉन्स म्हणजे जसं आरशात दिसतं तसं? अगदी तसंच. आदिमानवाच्या काळापासून मुलेही जंगलात शिकार कशी करायची किंवा संकटातून कसं वाचायचं हे मोठ्यांच्या कृतीकडे बघूनच शिकत आली आहेत ना. हो, ते तर आहेच. मग आजच्या या आधुनिक जंगलात तीच मुले पाहतात की घरातले मोठे लोक तणाव आला किंवा कंटाळा आला किंवा अगदी जेवताना सुद्धा एकाच चमकणाऱ्या आयताकृती स्क्रीनकडे बघतात. बापरे. म्हणजे मुले आपले शब्द ऐकतच नाहीत, ती आपली कृती स्कॅन करतात. अगदी बरोबर. जर घरातले मोठे लोक स्वतः सातत्याने मोबाईलमध्ये गुंतलेले असतील तर तो स्क्रीन हीच जगातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे असा थेट संदेश मुलांच्या मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बदलाची सुरुवात ही मुलांपासून नाही तर पालकांना स्वतःपासून करावी लागते. म्हणजे इथे केवळ नियम बनवणं महत्वाचं नाहीये, तर मुले त्या उपकरणाशी असलेला आपला संबंध आणि आपला भावनिक प्रतिसाद अक्षरशः कॉपी करत असतात. नक्कीच. जर कामाचा ताण आला की कुणी शांत होण्यासाठी सोशल मीडिया उघडत असेल तर नकळतपणे आपण मुलांना हे शिकवत आहोत की आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा बाय डिफॉल्ट मार्ग म्हणजे स्क्रीनकडे वळणे. अगदी अचूक विश्लेषण. मुले हे उपकरणाचे व्यसन लावून घेत नाहीत तर ती त्या उपकरणातून मिळणाऱ्या भावनिक आधाराचे अनुकरण करत असतात. हे खूपच महत्वाचं आहे. हो ना. पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणणे ही या प्रक्रियेतील पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी ठरते.
जोपर्यंत घरात एक आदर्श कृतीतून संदेश दिला जात नाही तोपर्यंत केवळ तोंडी नियम मुलांवर कोणताही सकारात्मक परिणाम करू शकत नाहीत. बरोबर. आणि यासोबतच लेखकाने शिस्त आणि सातत्य या अत्यंत कळीच्या मुद्द्यावर भर दिला आहे. सातत्य हे बालमानसशास्त्रात सुरक्षितेचे प्रतीक मानले जाते. हे सातत्याचं सूत्र थोडं अधिक स्पष्ट करावं लागेल. हो ना? कारण अनेकदा असं दिसतं बघा की रविवारी सुट्टीच्या दिवसी खूप कडक नियम बनवले जातात, पण बुधवारी कामाच्या ताणामुळे किंवा स्वतःला थोडी शांतता हवी म्हणून पालक म्हणतात, घे बाबा तो मोबाईल आणि शांत बस. असं खूप घरांमध्ये होतं. मग हे जे लहरीपणाचं वागण आहे त्याचा नक्की काय परिणाम होतो मुलांवर? हा जो लहरीपणा आहे ना, तो मुलांच्या मेंदूत एक प्रकारचा गोंधळ आणि असुरक्षितता निर्माण करतो. जेव्हा नियम सतत बदलतात तेव्हा ते एखाद्या स्लॉट मशीनसारखं काम करतं. स्लॉट मशीन म्हणजे ते कॅसिनोमध्ये असतं तसं? हो, अगदी तसंच. मुलांना कधी रडल्यावर मोबाईल मिळतो तर कधी मिळत नाही. यामुळे ते अधिक जोराने आणि अधिक काळ रडून किंवा चिडचिड करून पाहतात. अरेच्या. कारण त्यांना माहीत असतं की कधीतरी हा नियम मोडला जाणार आहे. त्यामुळे नियम एकदा ठरवले की त्यात सातत्य ठेवणं अत्यावश्यक आहे. म्हणजे ठाम राहायला हवं. अगदी. कधी अत्यंत कठोरपणा दाखवायचा आणि कधी पूर्ण मोकळीक द्यायची, या दोन्ही टोकांच्या भूमिका टाळून एक मध्य गाठणं आणि तो टिकवून ठेवणं हे सजग पालकत्वाचे पहिलं लक्षण आहे, असं हा लेख अत्यंत प्रभावीपणे मांडतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपण स्वतःच्या सवयी सुधारल्या, आपण सातत्यपूर्ण नियमी बनवले, पण आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात जिथे सगळीकडे डिजिटल स्क्रीन आहेत, दुकानातून वस्तू आणण्यापासून ते शाळेच्या संपर्कापर्यंत सर्व काही मोबाईलवर आहे, तिथे मोबाईलवर 100% बंदी घालणं खरोखरच शक्य आणि व्यावहारिक आहे का? नाही, अजिबात नाही. आणि तशी अवास्तव अपेक्षा मूळ स्रोतातही केलेली नाहीये. बरं. पूर्ण बंदी घालणं हा काही शाश्वत किंवा व्यावहारिक उपाय असूच शकत नाही. तंत्रज्ञानापासून पूर्णपणे तोडून टाकल्याने मुलं आजच्या डिजिटल जगाच्या स्पर्धेत मागे पडू शकतात. हो, तेही खरंच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात एक प्रकारची बंडखोरीची भावना निर्माण होऊ शकते. ज्या गोष्टीला पूर्णपणे बंदी असते ती गोष्ट मानवी स्वभावाला अधिक आकर्षक वाटते, हे तर आपल्याला माहीतच आहे. नक्कीच. निषिद्ध फळ नेहमीच गोड लागतं. अगदी बरोबर. त्याऐवजी लेखात वेळेचं नियोजन आणि भौतिक वातावरणात बदल करण्यावर जास्त भर दिला आहे. भौतिक वातावरणात बदल? हो. नियंत्रित वापराची सवय लावणं अधिक परिणामकारक ठरतं. यासाठी तज्ज्ञांनी घरात नो मोबाईल झोन तयार करण्याची अतिशय उत्तम संकल्पना समजावून सांगितली आहे. नो मोबाईल झोन ही संकल्पना मला एका स्पेशल कंडिशनिंगसारखी वाटते. म्हणजे कसं? म्हणजे मेंदूला विशिष्ट जागेचा विशिष्ट कृतीशी संबंध जोडण्याची सवय लावणं. जसं की झोपायची खोली फक्त झोपेसाठी असते, तसं काहीसं. पण हे झोन नेमके कसे काम करतात आणि ते कोणते असावेत? ही झोन मुळात घरातले असे भाग आणि वेळा आहेत जिथे तंत्रज्ञानाचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध असतो. विशेषतः जेवणाचं टेबल, अभ्यासाची जागा आणि झोपण्यापूर्वीचा काळ असावा. जर आपण जेवणाच्या वेळेचं उदाहरण घेतलं बघा, तर पचन ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाहीये, ती थेट मेंदूशी जोडलेली आहे. बरं. जेव्हा जेवताना समोर स्क्रीन असतो तेव्हा स्क्रीनमधील वेगवान हालचालींमुळे मेंदूत हलकासा तणाव निर्माण होतो आणि डोपामाइन स्रवतो. यामुळे रेस्ट अँड डायजेस्ट ही शरीराची नैसर्गिक अवस्था बिघडते. बापरे, म्हणजे अन्नाचं पचनही धड होत नाही तर? हो ना. शिवाय संपूर्ण कुटुंब जेव्हा जेवणाच्या टेबलावर मोबाईलशिवाय एकत्र बसतं तेव्हाच खऱ्या अर्थाने एकमेकांच्या भावना समजून घेणारा संवाद घडतो. आणि झोपण्यापूर्वीचा काळ? कारण अनेकदा मुले झोप येत नाही म्हणून स्क्रीन पाहत बसतात. तिथे तर या उपकरणांचा सर्वात घातक परिणाम होतो. मोबाईल स्क्रीनमधनं निघणारा जो निळा प्रकाश असतो ना, ब्लू लाईट, हो, तो डोळ्यांना त्रास देतो. हो, पण त्याहून भयानक म्हणजे तो मेंदूतील पिनियल ग्रंथीला असा संदेश देतो की अजूनही दुपारच आहे. काय सांगताय? अशी निर्मिती रोखली जाते. म्हणजे झोपच उडते. अगदी. झोपण्यापूर्वी स्क्रीन न पाहिल्याने मुलांच्या मेंदूला नैसर्गिक शांतता मिळते, त्यांच्या झोपेचा दर्जा सुधारतो आणि दुसऱ्या दिवशीची त्यांची एकाग्रता वाढते. घरात अशा ठराविक ठिकाणी आणि वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी ठेवली तर मुलांना हळूहळू या भौगोलिक आणि वेळेच्या सीमांची नैसर्गिक सवय लागते. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो बघा. कसं काय? समजा आपण घरात नो मोबाईल झोन बनवले, वेळ ठरवून दिली. यामुळे साहजिकच मुलांचा स्क्रीन टाईम कमी होईल. पण याचा थेट परिणाम असा होईल की अचानक मुलांकडे दिवसातले 2-3 तास पूर्णपणे रिकामी उरतील.
बरोबर आहे. मोबाईल हिरावून घेणे पण त्या बदल्यात त्यांना काहीच न देणे हे एका वेगाने धावत्या गाडीचं स्टेअरिंग अचानक काढून घेण्यासारखं आहे. हे खूप छान रूपक वापरलं तुम्ही. हो ना, म्हणजे गाडीचं इंजिन सुरू आहे, मुलांच्या अंगात ऊर्जा सळसळते, पण जायचं कुठे आणि ती ऊर्जा कुठे वापरायची हेच त्यांना माहिती नाही. ऊर्जा कुठेच न वळवता केवळ ब्रेक दाबून ठेवला तर नक्कीच स्फोट होईल. जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर या उदाहरणातील गांभीर्य आणि मेंदूचं रसायनशास्त्र आपल्या लक्षात येईल. रसायनशास्त्र म्हणजे कसं? तो जो रिकामा वेळ तयार होतो ना, तो अत्यंत संवेदनशील असतो. जेव्हा आपण मुलांकडून मोबाईल घेतो आणि मुलं अचानक चिडचिड करतात किंवा आदळापड करतात, तेव्हा ती केवळ त्यांची खराब वर्तणूक नसते. मग ते काय असतं? तो खऱ्या अर्थाने एक न्यूरोकेमिकल विड्रॉल असतो. बापरे, म्हणजे व्यसनमुक्तीच्या केंद्रात होतं तसं? अगदी तसंच. स्क्रीनने त्यांच्या मेंदूला विनासायास डोपामाइनची सवय लावलेली असते. अचानक तो प्रवाह थांबला की मेंदू अस्वस्थ होतो. इथे मुलांना योग्य पर्याय न दिल्यास ते प्रचंड चिडचिडे होतात आणि पुन्हा त्याच व्यसनाकडे वळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. म्हणूनच हा रिकामा वेळ पर्यायी उपक्रमांनी भरणं अत्यावश्यक आहे, हे हा लेख अत्यंत स्पष्टपणे सांगतो. म्हणजे ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांना अशा गोष्टी द्याव्या लागतील जिथे त्यांना सक्रिय ऊर्जा वापरावी लागेल. कारण स्क्रीन पाहणे हा अत्यंत निष्क्रिय किंवा पॅसिव्ह अनुभव आहे ना. नक्कीच. स्क्रीन मुलांना सगळं आयतं देतो, चित्रे, आवाज, कथा. पण जेव्हा आपण पर्यायी उपक्रमांबद्दल बोलतो, जसं की चित्र काढणे, एखादा खेळ खेळणे किंवा मातीचे किल्ले बनवणे, तेव्हा तिथे मेंदूला आणि शरीराला स्वतःहून काहीतरी निर्माण करावं लागतं. अगदी अचूक. निष्क्रिय आणि सक्रिय आनंदातला हाच तो सर्वात मोठा फरक आहे. जेव्हा मूल्ये चित्रकला, वाचन, संगीत किंवा हस्तकला यांसारख्या सर्जनशील गोष्टी करतात, तेव्हा त्यांच्या मेंदूला नवनिर्मितीचा आनंद मिळतो. ह्या गोष्टी करताना सुरुवातीला कंटाळा येऊ शकतो, काही गोष्टी बिघडू शकतात, पण जेव्हा एखादी कलाकृती पूर्ण होते किंवा एखादा खेळ ते जिंकतात, तेव्हा मिळणारं डोपामाइन हे खूप सखोल, समाधानकारक आणि नैसर्गिक असतं. क्या बात आहे. हे सक्रिय उपक्रम मुलांमध्ये संयम आणि सहनशीलता वाढवतात. जेव्हा मुलांना आनंदाचे असे दुसरे अधिक रंजक आणि आव्हानात्मक पर्याय मिळतात, तेव्हा त्यांना मोबाईलच्या त्या उथळ आणि आभासी आनंदाची गरज आपोआप कमी भासते. आणि या पर्यायी उपक्रमांमध्ये लेखकाने निसर्गाच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला आहे. ही संकल्पनाही विज्ञानावर आधारित आहे असं वाटतं. कारण आजची पिढी बहुतांश वेळ 4 भिंतींत, कृत्रिम प्रकाशात आणि पूर्णपणे सपाट असलेल्या 2D स्क्रीनच्या जगात अडकली आहे. होय, आणि याला मानसशास्त्रात बायोफिलिया म्हटलं जातं. बायोफिलिया? हो, म्हणजेच निसर्गाशी मानवाचे असलेले जन्मजात आकर्षण. लेखकाने निसर्गाशी मैत्री वाढवण्यावर जो भर दिला आहे, तो अत्यंत वैज्ञानिक आहे. बरं. निसर्गातील वातावरण कधीच एका लहीत किंवा साचेबद्ध नसतं. तिथले रस्ते उंच सखल असतात, वाऱ्याचा स्पर्श असतो, पानांचा आवाज असतो. सायकलिंग, बागकाम आणि ट्रेकिंग यांसारख्या शारीरिक उपक्रमांमध्ये मुलांच्या सर्व ज्ञानेंद्रियांना एकाच वेळी चालना मिळते. हां, म्हणजे फक्त डोळे आणि कान नाही, तर पूर्ण शरीरच काम करतं. अगदी. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मुलांची साठवलेली आणि अडकून पडलेली अफाट ऊर्जा अत्यंत सकारात्मक पद्धतीने खर्च होते. मोकळ्या हवेत श्वास घेणे, मातीशी खेळणे आणि प्रत्यक्ष खऱ्या जगाचा अनुभव घेणे हे त्यांच्या अतिउत्तेजित झालेल्या मज्जासंस्थेला शांत करण्याचं एका रिसेट बटनसारखं काम करतं. हे सर्व उपाय खूप तर्कशुद्ध वाटतात, पण आता इथे थोडा प्रतिवाद करणं गरजेचं वाटतं. हो, बोला ना. आपण ज्या जगात वावरत आहोत तिथे शाळा, शिक्षण, प्रोजेक्ट्सची माहिती शोधणे हे सगळं इंटरनेटवर आणि साहजिकच मोबाईल किंवा टॅबलेटवरच आलंय. हां, हे तर वास्तव आहे. कोडिंग क्लासेसपासून ते गणिताच्या प्रयोगांपर्यंत सर्व काही ऑनलाईन उपलब्ध आहे. अशावेळी आपण मोबाईलला पूर्णपणे खलनायक ठरून कसं चालेल? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तंत्रज्ञान हे आपलं साधन आहे की आपलं साध्य? आणि सुदैवाने मूळ स्रोताने या वास्तवाकडे अजिबात डोळेझाक केलेली नाही. लेखातील एक अत्यंत स्पष्ट मुद्दा असा आहे की मोबाईल पूर्णतः वाईट नाहीच. बरं. तो एक खलनायक नाही, तर एका धारदार शस्त्रासारखा आहे, ज्याचा उपयोग भाडे कापण्यासाठीही होऊ शकतो आणि स्वतःला इजा करून घेण्यासाठीही. पण खरी अडचण इथेच सुरू होते ना. समजा आपण अभ्यासासाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टॅबलेट दिला.
पण हे विसरून चालणार नाही की तेच एज्युकेशनल व्हिडिओ पाहताना केवळ एका क्लिकच्या अंतरावर जगभरातील मनोरंजक आणि व्यसनाधीन करणारे गेम्स किंवा व्हिडिओंचं अथांग जाळं असतं. बरोबर आहे तुमचं. अल्गोरिदमला हे समजत नाही की मूल अभ्यास करत आहे. अल्गोरिदमचा उद्देश फक्त डोळे स्क्रीनवर खिळवून ठेवणं हाच असतो. मग अशा या धोकादायक उपकरणावर प्रत्यक्ष नियंत्रण कसं ठेवायचं? केवळ सॉफ्टवेअर ब्लॉकर्स लावून हा प्रश्न सुटेल का? आणि म्हणूनच हा लेख कोणत्याही तांत्रिक उपायापेक्षा मानवी उपायावर अधिक विश्वास ठेवतो. मानवी उपाय. हो, केवळ उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवणं किंवा तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवणं पुरेसं नाही. या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा आणि कळीचा धागा म्हणजे संवाद. या लेखात स्पष्ट केलंय की पालक आणि मुलांमधील संवादाचा पूल हाच सर्वोत्तम फिल्टर आणि ब्लॉकर असू शकतो. मुलांशी नियमित संवाद साधणे, त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न आणि त्यांचे अनुभव केवळ वरवर न ऐकणे, तर ते खऱ्या अर्थाने समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. हे खूपच सखोल आहे, कारण अनेकदा असा विचार येतो की मुले मोबाईलच्या आभासी जगात का हरवतात? हो, का हरवतात असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं कदाचित तिथे त्यांना एक प्रकारची सुरक्षितता वाटत असते. जर खऱ्या जगात सतत त्यांच्यावर टीका होत असेल, त्यांच्या चुका काढल्या जात असतील आणि त्यांचं कोणी ऐकून घेत नसेल, तर साहजिकच ती मुले अशा जगात पळून जातील जिथे ते एखाद्या गेमचे हिरो असतील किंवा जिथे सोशल मीडियावर त्यांना लाईक्सच्या स्वरूपात खोटे का होईना पण प्रोत्साहन मिळत असेल. हे वास्तव अत्यंत विदारक पण सत्य आहे. आभासी जग हे अत्यंत प्रेडिक्टेबल किंवा ठराविक साच्यातलं असतं, जिथे बटन दाबलं की बक्षीस मिळतं. हो ना. पण खरं जग तसं नसतं. ते गुंतागुंतीचं असतं. जेव्हा मुलांना घरातच समजून घेणारं, त्यांच्या भावनांना न्याय देणारं वातावरण मिळतं, जेव्हा त्यांना खात्री असते की त्यांचे विचार न घाबरता मांडता येतील, तेव्हा ते मोबाईलच्या आभासी जगात भावनिक आधार शोधायला जाण्याचं प्रमाण प्रचंड कमी होतं. अगदी खरंय. तो आभासी जगतातला संवाद खऱ्या जगातल्या प्रेमाची आणि लक्ष देण्याची जागा कधीच घेऊ शकत नाही. घरात मोकळेपणा आणि सुरक्षिततेची भावना असली की मुलं स्वतःहून त्यांचे अनुभव सांगायला येतात. त्यांना त्या छोट्याशा स्क्रीनमध्ये लपण्याची किंवा पळून जाण्याची गरजच भासत नाही. खरोखरच ही चर्चा या संपूर्ण समस्येच्या मुळापर्यंत जाणारी आहे. आपण ज्या विविध पैलूंचा वेध घेतला त्याचं एकत्रीकरण केलं तर एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की सजग पालकत्व हे केवळ तंत्रज्ञानाला विरोध करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अगदी बरोबर. हा खऱ्या अर्थाने एक जीवनशैलीतील बदल आहे. नक्कीच. या विश्लेषणाचा शेवट करताना आपण मूळ स्रोतातील मुख्य निष्कर्षावर जोर दिला पाहिजे. मुलांना मोबाईलपासून किंवा स्क्रीनपासून दूर ठेवणं म्हणजे त्यांना कोणती शिक्षा देणं किंवा त्यांच्याकडून आधुनिक जगाचा एखादा भाग हिरावून घेणं नव्हे. हा दृष्टिकोनच बदलावा लागेल आपल्याला. तर मग तो दृष्टिकोन नक्की कसा असायला हवा? तो दृष्टिकोन असा हवा की आपण त्यांच्याकडून काहीतरी हिरावून घेत नाही आहोत, तर त्यांच्या आयुष्यात खऱ्या आनंदाचे, नैसर्गिक सर्जनशीलतेचे आणि समृद्ध मानवी अनुभवांचे दरवाजे उघडत आहोत. क्या बात है. योग्य मार्गदर्शन, प्रेमळ संवाद, निसर्गाची जोड आणि एक सकारात्मक सुरक्षित कौटुंबिक वातावरण यामुळेच मुलांचं सर्वांगीण आणि निकोप व्यक्तिमत्व घडतं. आपण त्यांच्या हातातून एक निर्जीव, थंड स्क्रीन काढून घेतोय, पण त्या बदल्यात त्यांना एक जिवंत, श्वास घेणारं आणि अफाट शक्यतांनी भरलेलं सुंदर जग परत देतोय. हे केवळ प्रभावी नाही, तर आजच्या काळातील प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत आवश्यक असं चिंतन आहे. आणि म्हणूनच या मूळ लेखातील एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य, जे या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे, ते प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हवं. कोणतं वाक्य? ते सुवर्ण वाक्य असं आहे, मुलांना वेळ द्या, स्क्रीन नाही. तेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ली आहे. खऱ्या जगातील आपला वेळ आणि आपलं संपूर्ण लक्ष हीच सर्वात मौल्यवान आणि दुर्मिळ भेट आहे, जी आज पालक आपल्या मुलांना देऊ शकतात. जाता जाता या स्रोतावर आधारित पण एका नव्या आणि थोडे दूरदृष्टीने विचार करायला लावणाऱ्या कल्पनेवर आजची ही चर्चा आपण थांबूया. नक्कीच. या सर्व विश्लेषणातून एक अतिशय रंजक आणि मोठा प्रश्न उभा राहतो बघा. जरा विचार करा, जर हे सजग पालकत्व खऱ्या अर्थाने यशस्वी झालं आणि आपण आजच्या या पिढीला त्या व्यसनाधीन करणाऱ्या स्क्रीनपासून खऱ्या जगाकडे वळवू शकलो, तर भविष्यात काय होईल? खूपच रंजक विचार आहे हा. उद्याच्या भविष्यकाळात
जिथे कदाचित संपूर्ण जग डिजिटल ओव्हरलोड आणि लक्ष केंद्रित करण्याच्या समस्येने गंभीरपणे ग्रस्त असेल, जिथे सामान्य माणसाला सलग 10 मिनिटेही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठीण जात असेल, अगदी शक्य आहे हे. तिथे ही आजची डिजिटल डिटॉक्स झालेली, मातीशी आणि खऱ्या जगाशी घट्ट जोडलेली पिढी कशी असेल? त्यांचे उच्च एकाग्रतेमुळे, नैसर्गिक सृजनशीलतेमुळे आणि सखोल विचार करण्याच्या क्षमतेमुळे हीच मुलं उद्याच्या जगाची सर्वात मोठी आणि यशस्वी सुपरपॉवर बनतील का? नक्कीच बनू शकतात. ज्या जादूच्या पेठीने संपूर्ण जगाचा ताबा घेतलाय, त्या पेटीला स्वतःच्या नियंत्रणात ठेवणारी आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र विचार करणारी हीच ती महासत्ता असेल. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. आज आपण इथेच थांबूया.